हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. प्रार्थना भाग 1. ओम पुरुषोत्तमा योगेश्वरा. ओंकार प्रथमेश आहे. आत्मपूजा उपनिषदाची सुरुवात ऋषींनी ओम अशी परमात्म्याच्या नावाने परमात्म्याला प्रार्थना करून केली आहे. त्यांनी त्या पुरुषोत्तमाची प्रार्थना केली आहे. उपनिषदाच्या सुरुवातीला त्याला साथ घातली आहे. आत्मपूजा उपनिषदाची ही प्रार्थना ओम अशी इतर उपनिषदांप्रमाणेच पारंपरिक असली तरीही ती येथे निराळी आहे. तिचे महत्त्व येथे आगळे वेगळे आहे. त्याचा संबंध आत्मपूजेशी आहे. पूजा करताना जे जे साहित्य लागते त्याच्या रूपकामधून हे उपनिषद आत्म्यासंबंधी आपल्याला फार मोलाचे ज्ञान करून देणार आहे. ओम हा विश्व निर्मित होताना परमात्म्यामधून झालेला विश्वातील प्रथम नाद आहे. तो ब्रह्मनाद, नाद ब्रह्म आहे. त्यामुळे ओमला आणि त्यामुळे परमात्म्याला प्रथमेश अशी उपाधी मिळाली आहे. ओम स्वयंध्वनी आहे. तो परमध्वनी आहे. सूक्ष्म परमात्मा आणि जडविश्व यामध्ये ओम आहे. ओम अदृश्य, अरूप, निराकार असा सूक्ष्म असला तरी तो ध्वनी असल्यामुळे, तो व्यक्त असल्यामुळे तो जडही आहे. त्यामुळे तो विश्वाला जवळचा आहे, आपल्याला जवळचा आहे. तसेच तो प्रत्यक्ष परमात्म्यामधून ध्वनित झालेला असल्यामुळे तो परमात्म्याच्याही जवळ आहे. आपण किंवा विश्व आणि परमात्मा यामधील ओम हा फार सुंदर दुवा आहे. ही परमात्म्याची अद्भुत लीला आहे. तसेच तो विश्व निर्मिती होताना झालेला परमात्म्याचा स्वयंध्वनी असल्यामुळे ते स्वभावतःच परमात्म्याचे नाव आहे. जणू काही परमात्मा या विश्वाला स्वतःचे नाव सांगून स्वतःची ओळख करून देत आहे. ओम, मी ओम आहे. यामुळे ओंकाराची साधना उपासना म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याची साधना उपासना आहे. ती आपल्याला ध्यान समाधी लावून परमात्मामय होण्यासाठी फार उपयुक्त आहे. हे जड विश्व निर्माण झाल्यावर त्याची लीला अनुभवण्यासाठी जसे सूक्ष्म परमात्म्याने जडदेहाचे माध्यम निवडून त्यामध्ये सूक्ष्म परंतु अंशात्मक रूपाने वास्तव्य केले, तसेच आपणही जड आणि सूक्ष्म असे दोन्हीही असलेले या दोहोंमधील ओम हे माध्यम वापरून परमात्म्याला प्राप्त करायचे आहे. ओम हे आपल्याला जप, तप, नामस्मरण, साधना, उपासना करायला आणि तेही प्रत्यक्ष परमात्म्याकडून आयतेच मिळालेले नाम आहे. ते सर्वाहून निराळे आहे. हे ओळखून आपल्या ऋषींनी काना, मात्रा, उकार, वेलांटी नसलेला ओम काढून त्याला एक आगळा वेगळा विलक्षण आकार दिला आहे. त्याकडे पाहिले तर ही गोष्ट सहजच लक्षात येते. त्यात अ, उ, म अशी 3 अक्षरे सामावलेली आहेत. मुळाक्षरातील प्रथम अक्षर अ त्यात स्पष्ट दिसते आणि ते विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे. उ हे अक्षरे थोड्या निरीक्षणाने त्यात दिसून येते. ते स्थितीचे प्रतीक आहे. म हे शेवटचे अक्षर त्यात अदृश्य आहे, कारण ते लय होण्याचे प्रतीक आहे. यावरील अर्धी मात्रा म्हणजे तुरीय अवस्थेचे प्रतीक आहे. ही मात्रा अर्धीच मानलेली आहे, कारण ही मात्रा प्रत्यक्ष कार्य करत नाही. अकर्ती राहून ती विश्वलीला अवलोकन करते. तुरीय याचा अर्थ अ, उ, म या तिन्हीच्याही पलीकडे, तम, रज, सत्व या तिन्हीच्याही पलीकडे, उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्हीच्याही पलीकडे असलेला. तुरीय याचा गणिती अर्थ घेतला तर ही तीनही निराळी अशी अवस्था आहे. ही साक्षी अवस्था आहे. 3 अवस्थांना साक्षी राहून या विश्वाची लीला अनुभवा असा त्याचा जीवाला आध्यात्मिक संदेश आहे. ओमबद्दल सविस्तर माहिती मी माझ्या योग साधना या पुस्तकात दिलेली आहे. तसेच माझ्या 10 प्रकारच्या ओंकार साधना उपासना याची CD उपलब्ध आहे. ओंकार समांतर आहे. आत्मपूजा या उपनिषदाच्या दृष्टीने येथे ओमचे काही खास वैशिष्ट्य, काही विशेष महत्त्व आहे. कारण ओम स्वयं आत्मपूजेचे नामरूप असलेले एक पूजा साहित्य आहे. ओममधून विश्व निर्मित झाले आहे. यामधून शब्दसृष्टी,
स्वरसृष्टी निर्माण झाली आहे, यामधून भाषालिपी निर्माण झाली आहे, तरीही ओम स्वतःचे असे खास वैशिष्ट्य बाळगून आहे. तो यामध्ये कुठेही अडकलेला नाही, मिसळलेला नाही, गुंतलेला नाही. तो सर्वांहून अलिप्त आहे, सर्वाला साक्षी आहे. यामुळे जगातील सर्व भिन्न धर्म, जात, पंथ यांनी ओंकाराला स्वीकारलेला आहे. हिंदुस्थानच्या बाहेर त्याचा उच्चार आमीन आमीन असा केला जातो. हिंदुस्थाना इतकाच तो सर्वत्र अतिपवित्र मानला जातो. असा हा आगळा वेगळा सर्वांहून निराळा असलेला ओम विश्वाला समांतर आहे. तो कोठेही चिकटलेला नाही, तो कोठेही जाऊन कोणाला मिळत नाही, तो कोठेही समर्पित होत नाही, त्याचा कोणाशी कोठेही कोण नाही. तो समांतर रेषेत जातो आणि तो जेथून त्या अनंतातून उत्पन्न झाला आहे, सरळ त्या अनंतात परमात्म्यात विलीन होतो. त्याला वाटेत कोठेही कसलाही काही अटकाव नाही, खेळ नाही, विराम नाही. त्याची सुरुवात आणि त्याचा थांबा एकच एक आहे आणि तो म्हणजे अनंत इन्फिनिटी असलेला परमात्मा. त्यामुळे अनेक प्रार्थना अशा आहेत की त्यांची सुरुवात ओमने होते आणि त्यांचा शेवटही ओमनेच होतो. हा वैश्विक सिद्धांत आहे की एकमेकांना समांतर असलेल्या दोन रेषा वाढत वाढत जाऊ लागल्या तर त्या कधीही एकत्र येत नाहीत. त्या सरळ शेवटच्या मुक्कामावर जाऊन थडकतात. त्यांना अंत नसेल तर त्या अनंतात विलीन होतात, समर्पित होतात. आता ओंकार साधना उपासनेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या अर्थी ओम समांतर आहे त्या अर्थी त्याला समांतर असण्यासाठी तेथे आणखी काहीतरी आहे. तो कोणाला तरी समांतर आहे. एरवी तो समांतर असणे शक्य नाही. ते आणखी काहीतरी म्हणजे ओममधून निर्माण झालेले विश्व आहे. कारण ओमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर येथे आणखी काही उपलब्ध नाही, येथे अन्य काही अस्तित्वात नाही. तो परमात्म्याचा नाद असल्यामुळे तो परमात्म्याला समांतर असणे शक्य नाही. तो परमात्म्याचाच एक भाग आहे. मग एकमेव गोष्ट उरते आणि ती म्हणजे त्याच्यापासून निर्मित होऊन, त्याच्यापासून पृथक होऊन दूर भिरकावले गेलेले हे विश्व. जर आपण या विश्वाला, येथील वस्तू जगताला, पर्यायाने जीवनाला साक्षी राहिलो, समांतर राहिलो तर आपण आपोआपच ओंकारालाही समांतर राहू. जर आपण ओंकार साधना उपासना केली, जर आपण ओंकारमय होण्याचा प्रयत्न केला तर आपण त्या ओंकाराच्या आकर्षणाने त्याला समांतर राहून त्याच्या प्रवाहासह सहजच त्या अनंताप्रत परमात्म्याप्रत जाऊ. उदाहरणार्थ पाण्यात लाकडाचा उंडका पडला तर तो पाण्यात बुडत नाही, विरघळत नाही, तर तो त्या पाण्याच्या प्रवाहाला समांतर राहून त्यावर तरंगत पाण्याबरोबर वाहू लागतो. याप्रमाणे जर आपण ओंकार साधना उपासना केली तर आपण ओंकाराला समांतर राहून ओंकारासह वाहत जाऊन त्या योगे आपला परमात्म्याशी, त्या अनंताशी योग जुळून येईल. कारण ओंकारमय होणे म्हणजे सर्वाच्या अतीत होणे आहे. त्या योगे आपले या विश्वाशी, देहाशी नाते सुटेल. आपण विदेही होऊ आणि परमात्म्याच्या सन्निध होऊ. ओंकार नाद ब्रह्म आहे. ओंकार विश्वनिर्मित होताना प्रत्यक्ष परमात्म्यामधून आविष्कारित झालेला नाद आहे. यामुळे तो ब्रह्मनाद, नाद ब्रह्म आहे. ओंकार परमात्म्यामधून, त्या अनंतामधून निर्माण होतो आणि तो परमात्म्यात, त्या अनंतात विलीन होतो. तो सदा परमात्म्यातच, त्या अनंतातच असतो. तो येथून कधीही ढळत नाही. त्याचा केवळ ध्वनी, त्याचा नाद, त्याची स्पंदने, त्याचा आविष्कार विश्वात फैलावतो. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला आवाज आपल्यामधून निर्माण होतो आणि तो आपल्यातच फिरून जातो. यामुळे बोलताना आपण आपल्या आवाजाला चढ उतार देऊ शकतो, तो कमी जास्त करू शकतो, त्याला लकब देऊ शकतो, वळण देऊ शकतो, पाहिजे तसा सूर, स्वर देऊ शकतो. त्याचा फक्त नाद, ध्वनी, स्पंदने, आविष्कार बाहेर इतरांपर्यंत फैलावतो. उदाहरणार्थ जेव्हा आपण टी व्ही लावतो तेव्हा त्या टी व्हीचा आवाज आपण कमी किंवा जास्त करू शकतो. कारण आवाज टी व्हीतच असतो आणि तो टी व्हीतच राहतो. त्यामुळे तो नियंत्रित करता येतो. केवळ त्याचा नाद, ध्वनी, स्पंदने आपल्यापर्यंत पोहोचत असतात.
तसे जर नसते आणि बंदुकीच्या गोळीप्रमाणे एकदा टी व्हीमधून निघालेला आवाज बाहेर आपल्याकडे येत असता तर तो नियंत्रित करता आला नसता. तसेच ओंकाराचे आहे. ओंकार नाद ब्रह्म आहे. ओंकार परमात्म्यामधून निर्माण होतो आणि तो परमात्म्यातच असतो. त्याचा केवळ ध्वनी, त्याचा नाद, त्याची स्पंदने, त्याचा आविष्कार विश्वात फैलावतो. त्यामुळे तो परमात्म्या इतकाच सदा शुद्ध, पवित्र आणि अबाधितच राहतो. त्याच्यावर विश्वाचा जराही परिणाम होत नाही, परंतु विश्वावर ओंकाराचा परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपण जेव्हा संभाषण, गाणे ऐकतो तेव्हा आपला त्या संभाषणावर, गाण्यावर परिणाम होत नाही, परंतु आपल्यावर त्या संभाषणाचा, गाण्याचा परिणाम होतो. यामुळे जसजसे आपण ओंकार साधना, उपासना करतो त्यायोगे आपल्यावर त्या नाद ब्रह्माचा परिणाम होतो आणि तसतसे आपण ओंकारमय होतो. तसतसे आपण त्या ओंकाराच्या आकर्षणाने त्याच्याबरोबर समांतर प्रवाहित होऊन परमात्म्याच्या सन्निध होऊ लागतो. त्यायोगे ओंकार उपासनेने आपला परमात्म्याशी योग जुळून येतो. हरिओम.